आज पूजेमध्ये सगळ्यांनी निश्चय करायचा की आम्ही आपलं आयुष्य श्री गणेशाच्या चरणी वाहून घेऊ आणि पवित्रता आपल्यामध्ये आणू. त्या पवित्रतेत आम्ही आमच्या मुलांनाही सोडणार नाही, त्यांनाही आम्ही चांगल्या मार्गावर ठेवू, त्यांनाही आम्ही चांगले शिक्षण घरात देऊ आणि वळण लावू. त्यात घाबरू नये. शिस्त ही मुलांना लावलीच पाहिजे. जर शिस्त तुम्ही मुलांना लावली नाही तर तुमच्या डोक्यात बसते. म्हणून मी निक्षून सांगते की जर तुम्हाला गणपतीबद्दल खरंच प्रेम असेल तर तुम्ही आपल्या मुलांना सांभाळलं पाहिजे. भलतं प्रेम काही कामाचं नाही. त्यांनी मुलं खराब होतील आणि तुम्हाला फार त्रास होईल. म्हणून ह्या वेळेला त्यांना जी शिस्त पाहिजे ती दिलीच पाहिजे. त्यासाठी थोडस वाईट वाटतं कधी कधी मुलांना, आपण बोलतो किंवा मुलांचं असं झालं वगैरे, पण तसं काही वाटून घेतलं नाही पाहिजे. हे कर्तव्य आहे आणि आपलं कर्तव्य हे केलंच पाहिजे असं समजून जर केलं तर ही जी समोर येणारी वाईट पिढी आहे ती आपण टाळू शकतो आणि त्याला आपण रस्त्यावर आणू शकतो. हा जो समाज आपला बिघडत चालला आहे त्याला जर ठीक करायचं असलं तर सर्वप्रथम पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्यात शिक्षक काही करू शकत नाही. पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मुलांना हे समजून सांगितलं पाहिजे की पिढी आहे आणि तुम्हाला या समाजाला सांभाळायचंय. त्या घाणेरड्या समाजात जायचं नाही. या सिनेमावाल्यांचं सुद्धा दिवाळं वाजवलं पाहिजे. म्हणजे ते असले घाणेरडे पिक्चर काढणार नाहीत, घाणेरडे शिकवणार नाहीत आणि घाणेरड्या गोष्टी मुलांना येणार नाहीत. इतकं होईल की मुलांना हे नकोच असं म्हणतील. असं त्यांचं आताची मुलं फार चांगली मुलं आहेत. जन्मताच पार झालेली पुष्कळ मुलं आपल्या देशात आहेत. पण त्यांना जर नीट वळण लावलं नाही, त्यांना वाईट काय चांगलं काय समजलं नाही तर ती मुलं तेच वाईट कामं करत राहणार. म्हणून आज श्री गणेशाच्या ह्याच्यात तुम्ही आपल्या मनात ठरवून घ्यायचं की आम्ही माताजींना दाखवून देऊ की आमची मुलं आणि आम्ही आमचं घरद्वार आणि आमचा समाज हा गणेशाला प्रसन्न करणारा झाला पाहिजे. मला पूर्ण आशा आहे की तुम्ही इकडे लक्ष द्या. बाहेरून गणेशाची स्तुती करण्यात काही नाही, बाहेरून त्याची प्रार्थना करणार किंवा त्याच्या देवळात जाऊन घंटा वाजवण्यात काही अर्थ नाही. आपल्या हृदयामध्ये घंटा वाजली पाहिजे. ती जेव्हा वाजेल तेव्हाच हे पावित्र्य पसरेल आणि त्या पावित्र्याने सगळ्यांचं भलं होईल आणि उत्तम. सगळ्यांनी सहयोगामध्ये जागृती घेतलेली आहे. तुम्ही जर सगळे सहयोगी आहात तर तुम्हाला जास्त सांगायला नको. पण बाकीचे जे लोक आहेत, नातलं, तुमचे मुलं बाळ सगळे जण येत आहे, लेखी सुना, सगळ्यांना सहयोग हा आला पाहिजे असा निश्चय करूनच आज जायचं. आणि तसं घडेल तर तुमची इच्छा असली तर हळदी कुंकू करून त्यांना बोलवू नये, सांगा की सहयोग घ्या. सहयोगाशिवाय मार्ग नाही आणि तुम्हाला पाहूनही ते लोक योग घेतील अशी व्यवस्था आहे. तेव्हा श्री गणेशाला जे रुचेल त्याला आवडेल असंच आपण केलं. नुसतं त्याला मोदक देऊन काय फायद्याचं? मोदकामध्ये काय ते पाहिलं पाहिजे. मोदकामध्ये जर तुमची सदिच्छा असली, तुमची जर शुद्ध इच्छा असली तरच त्याला ती पसंत आहे, नाही तर बाकीचं मोदक तर त्याला काही नको. तेव्हा आता शुद्ध इच्छा ठेवायची आणि शुद्ध इच्छा म्हणजे कुंडलिनी आणि ही शुद्ध इच्छा म्हणजे अशी की आम्हाला सहयोगामध्ये पूर्णपणे उतरू द्या. तसंच आमच्या घराण्यातले सर्व लोकांना सहयोगाचा लाभ होतो. सगळ्यांना अनंत आशीर्वाद. हे गॉड ब्लेस यू.